कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी त्याच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेणार. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर कुठला नक्कीच लाईक नंतर चॅनल असाल तर माझ्या शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून जर लाईक म्हणजे कंटा सांगा, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो आहे. जसं की तुम्ही या ठिकाणी करू शकता, नाशिकमध्ये कांदा दरात सुधारणा. नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये सद्यस्थितीत कांदा दरवाढीचे चित्र आहे. गेल्या दीड वर्षात मिळालेल्या दरातून उत्पादन खर्चही वसूल झाला नाही. मात्र आता कांद्याला सरासरी दराने प्रति क्विंटल 2000 रुपयाचा टप्पा ओलांडला. शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये सध्या कमाल दर प्रति क्विंटल 2400 ते 3000 रुपयाच्या दरम्यान मिळत आहे. गेल्या आर्थिक वर्षात 2025-26 कांद्याला सरासरी केवळ 1100 ते 1200 रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल करता आला नव्हता. मात्र अजूनही जूनच्या मध्ये बाजारपेठेत हळूहळू सुधारणा होत आहे. दीड वर्षाच्या प्रतीक्षेनंतर कांद्याला सरासरी 2000 रुपये प्रति क्विंटल टप्पा पार केला आहे. तरीही दरवाढ उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्यासाठी अद्याप पुरेशी नसल्याचं शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 40 अंशावर गेलेले तापमान, वादळी पाऊस तसेच गारपीट व अशा नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसल्याने लागवडीपासून काढणीपर्यंत कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी बहुतांश भागात कांद्याचे उत्पादन 40 ते 50% घटली. प्रतवारीवर विपरीत परिणाम झाला. त्यात वाढलेला खर्च, मजुरी खर्च व निविष्ठांचा दरवाढीमुळे झालेला मोठी वाढ. आणि एकंदरीतच या ठिकाणी बघितलं तर आणि मात्र दरवाढ होत नव्हती. आता दरवाढीला कल आहे. पश्चिम आशियातील युद्धस्थिती, निवळणे, पूर्व आशियाई देशात वाढलेली निर्यात तसेच उत्तर पूर्व राज्यातील वाढती मागणी यामुळे दरात सुधारणा होत आहे. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब, कमेंट करा, जास्तीत जास्त व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.